नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत 1 वाटी बासमती तांदूळ. हे तांदूळ मी निवडून घेतले आहेत. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम इतके आहे. रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस बनवण्यासाठी इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता. शक्यतो करून तो तांदूळ जो आहे तो चिकट नसावा, जसे की इंद्रायणी तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाही आहे. घेतलेले सर्व तांदूळ जे आहेत ते इथे मी आता सुरुवातीला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छशी धुवून घेणार आहे. कारण आपण तांदूळ जेव्हा विकत मार्केटमधून आणतो त्यावेळेस त्या तांदळाला पावडर लावलेली असते, तसेच तो तांदूळ बराच वेळा हातळला गेलेला असतो. तर हे तांदूळ स्वच्छ होण्यासाठी याला लावलेली पावडर निघून जावी यासाठी इथे मी हे तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छशी धुवून घेत आहे. अशा प्रकारे पाण्याने तांदूळ स्वच्छशी धुवून घेतल्यामुळे यातील स्टार्चचे प्रमाण जे आहे ते कमी होते. यामुळे आपला तांदूळ जो आहे तो अजिबात चिकट असा तयार होत नाही तांदूळ शिजल्यानंतर. इथे मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छशी हे तांदूळ धुवून घेतले आहेत. तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे 1 ग्लास पाणी. पाणी ॲड करून या तांदळावरती आता झाकण ठेवून हे तांदूळ मी 20 मिनिटे असेच भिजत ठेवणार आहे. तांदूळ अशा प्रकारे भिजवून घेतल्यामुळे तांदूळ जो आहे तो पटकन असा शिजला जातो. यामुळे आपल्या वेळेची बचत होते, तसेच आपला गॅसही वाचला जातो. तर इथे पाहू शकता एकूण 20 मिनिटांनंतर तांदूळ जो आहे तो मस्त असा आपला भिजला गेला आहे. तर इथे तुम्ही तांदळाची साईज पाहू शकता, मोठी झालेली आहे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे. तर तांदूळ भिजवून घेतलेला आहे. यामधील आता सर्व पाणी जे आहे ते निथळून बाजूला काढून घ्यायचे आहे. सर्व तांदळामधील पाणी जे आहे ते इथे मी निथळून घेतले आहे. तर आता हा तांदूळ शिजवून घेऊयात. तांदूळ शिजवण्यासाठी इथे मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये 1.5 तांब्या पाणी उकळण्यास ठेवले होते. पाण्याला उकळी आली आहे. यामध्ये ॲड करत आहे 1 छोटी पळी तेल. तेल ॲड केल्यामुळे ही तांदूळ जो आहे तो एकदम शिजल्यानंतर मोकळा सुटसुटीत असा तयार होतो. यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. ॲड केलेले सर्व मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे भिजवून घेतलेला सर्व तांदूळ. तांदूळ पाण्यामध्ये ॲड करण्यापूर्वी हे तांदूळ पूर्णपणे निथळून यामधील पाणी बाजूला काढून घ्यायचे आहे. तांदूळ पाण्यामध्ये ॲड करून घेतल्यानंतर आता हा तांदूळ या पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे. तांदूळ मिक्स करताना एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा, नाहीतर भिजवून घेतल्यामुळे हा तांदूळ जो आहे तो पटकन असा तुटला जातो. तर इथे मी सर्व तांदूळ जो आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे. तर इथे पाहू शकता तांदूळ जो आहे तो आपला छान असा शिजला जात आहे. तांदूळ शिजवताना नेहमी गॅसच्या फुल फ्लेमवरती शिजवायचा. तर इथे आपला तांदूळ शिजून तयार आहे. शिजवलेला सर्व तांदूळ जो आहे तो एका चाळणीमध्ये मी निथळून घेतला आहे. तर आता हा तांदूळ जो आहे तो पूर्णपणे आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे. बिर्याणी बनवण्यासाठी ज्या प्रकारे आपण तांदूळ शिजवतो त्याच प्रकारे इथे मी जीरा राईस बनवण्यासाठी तांदूळ शिजवून घेतला आहे. तांदूळ जो आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता 10 मिनिटांनंतर तांदूळ जो आहे तो पूर्णपणे थंड झाला आहे. यातील वाफ जी आहे ती पूर्णपणे निघून गेली आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा हा तांदूळ सुटसुटीत असा शिजून तयार आहे. तर आता याचा आपण जीरा राईस तयार करून घेऊयात. जीरा राईस तयार करण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. यामध्ये ॲड केले आहे 1 छोटी पळी तेल. तेल गरम झाले की आता यामध्ये ॲड करत आहे 1 छोटा चमचा जिरे. जिरे तेलामध्ये ॲड केल्यानंतर हे जिरे तेलावरती लगेच तडतडले गेले की पटकन यामध्ये शिजवून घेतलेला सर्व तांदूळ ॲड करून घ्यायचा. जिरे जर तेलामध्ये करपले गेले तर जीरा राईसची टेस्ट जी आहे म्हणजे चव इथे पूर्णपणे बिघडली जाते. तर आता या जिऱ्यांमध्ये हा ॲड केलेला सर्व तांदूळ जो आहे तो मी व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे. तांदूळ मिक्स करताना एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, नाहीतर हा तांदूळ जो आहे तो पटकन असा तुटला जातो. तर इथे पाहू शकता 1 मिनिट सर्व तांदूळ व्यवस्थित असा या फोडणी दिलेल्या जिऱ्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे. यानंतर यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर ॲड केल्यानंतर ही याला एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे. सर्व तांदूळ जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी ऑफ केली आहे. कारण हा तांदूळ जो आहे तो आपण सुरुवातीलाच पूर्णपणे शिजवून घेतला आहे, त्यामुळे याला जास्त अशी शिजवण्याची आवश्यकता भासत नाही. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा आपला रेस्टॉरंट स्टाईल अगदी सुटसुटीत जीरा राईस खाण्यासाठी तयार झाला आहे. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे. मस्त अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपला जीरा राईस इथे खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता हा सर्व करून घेऊया. तर इथे पाहू शकता
रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस खाण्यासाठी तयार आहे। हा जिरा राईस तुम्ही दाल तडका, दाल फ्रायबरोबर खाऊ शकता, तसेच कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता। अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारख्या चवीचाच अगदी झटकीपट तयार होणारा, कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारा हा जिरा राईस तुम्ही नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे तयार झाला होता हे मला कमेंट करून जरूर कळवा। हा जिरा राईस जो आहे तुम्ही पाहुणे आल्यानंतर दररोजच्या जेवणासाठी, मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकता। मस्त अगदी चवीला तयार होतो। अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।